हॅलो मित्रांनो, जी कथा मी तुम्हाला सांगायला जाणार आहे ती खरी घडलेली गोष्ट आहे. माझे नाव राकेश आहे. मी अंघोळ करून टॉवेल गुंडाळून बाथरूम मधून बाहेर आलो. आज मला ऑफिसला सुट्टी होती. पण बायकोला सुट्टी नव्हती. ती घरूनच काम करत होती. बाहेर आलो तर पाहिले समोर माझी बायको कॉम्प्युटरवर आपली ऑफिसची मीटिंग करत होती. मला मीटिंगवर तिचा बॉस बोलण्याचा आवाज येत होता. आणि मागून अजून काही लोकांचा पण आवाज येत होता. मला कळून आले की मीटिंगवर भरपूर लोक आहेत. बायकोचे माझ्याकडे तोंड होते त्यामुळे मी कॅमेरावर दिसत नव्हतो. मी आधी दुर्लक्ष केले आणि माझ्या तयारीला लागलो. आरशात पाहून डोक्याला तेल लावत होतो तर माझी नजर टेबल खाली बायकोच्या पायांकडे गेली. टेबलचा पुढचा भाग खालून उघडा होता त्यामुळे तिचे पाय मला दिसत होते. तिने स्कर्ट घातला होता आणि वर गुलाबी शर्ट. तिच्या दोन्ही पायामधील गुफा पाहून माझा सोट्या उठला. मी फिरून परत टेबलाखाली पाहिले. तेव्हा माझ्या बायकोचे माझ्याकडे लक्ष गेले. तिने लगेच तिचे पाय जोडले आणि गुफा बंद केली आणि परत कॉम्प्युटरवर व्हिडिओ कॉलला लक्ष देऊ लागली. पण आता माझा सोट्यात आठू लागला. मी हळूच खाली बसलो. बायकोने ते पाहिले पण ती आता व्हिडिओ कॉलवर होती त्यामुळे हलू शकत नव्हती. मी हळूच टेबल खालून तिच्या पायासमोर जाऊन बसलो. तिने पाय जोडून ठेवले होते. मी हाताने पाय फाकवायचा प्रयत्न केला. पण तिने करू दिले नाही. मी जोर लावून तिचे पाय फाकवले. तिचे पाय फाकवून मी हळूच तिच्या मांडीवर हात फिरवू लागलो. हळूहळू तिचा स्कर्ट वर केला. तिच्या कोमल मांडीवर हात फिरवताना माझा सोट्यात आठला. झवाडे विचार करूनच टॉवेलच्या आत तंबू झाला. शरीर गरम होऊ लागले. मी तिच्या मांडीवर हात फिरवत वर गेलो आणि तिची चड्डी खाली करून काढू लागलो. चड्डी काढताना ती मला पाय मारत होती पण मी थांबलो नाही. तिला कळून आले की मी काही ऐकणार नाही. म्हणून तिने आधी उजवा बोचा वर केला. मी खाली चड्डी खेचली आणि मग डावा बोचा वर केला तर पूर्ण चड्डी खाली सरकली. मी तिची चड्डी काढून बाजूला ठेवली आणि पाय फाकवून तिचे कुच्चे पाहू लागलो. मांडीवर हात फिरवर मी हात वर घेऊन गेलो आणि कुच्चेभोवती बोट फिरवू लागलो. मला तिची हालचाल जाणवत होती. ती तिची कंबर हलवत होती. तिच्या चेहऱ्यावर थोडे भाव दिसू लागले होते. मी हळूच तिचे पाय पकडून तिला खुर्चीवर पुढे घेतले. कुच्ची आता माझ्या तोंडाजवळ आली. मी हळूच माझी जीभ तिच्या कुच्चीला लावली आणि तिची कुच्ची चाटू लागलो. आह आहाहाहाहा आहाहाहम. कुच्ची खूप तापली होती. कुच्चीतून चिकट पाणी निघत होते. मी जिभेने ते सर्व तोंडात घेतले आणि पिऊन टाकले. बायको तापू लागली. तिने पण तिचा एक हात माझ्या डोक्यावर ठेवला आणि ती माझे तोंड कुच्चीवर दाबू लागली. माझ्या केसात हात फिरवत ती मला कुच्ची चाटायला प्रोत्साहन देत होती. तिथे तिचा बॉस मीटिंग घेत होता. सर्व व्हिडिओ कॉलवर बोलत होते. माझी बायको पण मध्ये मध्ये त्यांच्याशी होकार देत होती. मी इथे तिची कुच्ची पूर्ण चाटून घेतली. मग मधला बोट कुच्चीत टाकून आत बाहेर करू लागलो. तिची कुच्ची घासत असताना माझा सोट्या आता पूर्ण ताठला होता. मी टॉवेल बाजूला करून बसलो. खाली पाहिले तर सोट्या सरळ खांबासारखा उभा झाला. मी लगेच एका हातात माझा सोटा धरला. सोटा सुकलेला होता. म्हणून मी माझा बोट बायकोच्या कुच्चीत टाकून ओला करू लागलो आणि तिचा कुच्चीचा चिक माझ्या सोट्यावर लावून मी माझा पूर्ण सोटा ओला केला. मग एका हातात सोट्या धरून मी वर खाली करू लागलो. आणि दुसऱ्या हाताने मी बायकोच्या कुच्चीत बोट टाकून हलवू लागलो. काही वेळाने मी टेबल खालून बाहेर आलो. आता मी पूर्ण नागडा होतो. सोटा 90 अंशासारखा ताठला होता. मी उभा झालो आणि बरोबर कॉम्प्युटरच्या मागेच उभा होतो. म्हणजे कॅमेरावर दिसणार नाही. मग मी जेवढा सोट्या कॉम्प्युटरच्या बाजूला आणू शकेन तेवढा जवळ आणला. बायको पण थोडी पुढे सरकली आणि तिने तिचा हात पुढे आणून माझा सोट्या धरला. आता कॉम्प्युटर आणि सोट्या बाजूला होते. ती कॉम्प्युटरकडे पाहत एका हाताने माझा सोट्या हलवत होती. तिने मुठीत सोट्या धरला आणि इथे माझ्या शरीराची आग वाढत चालली. सोट्या हलवत ती कधी माझ्या गोट्या धरत होती तर कधी सोट्याच्या टोकावर आपला नरम बोट फिरवत होती. सोट्याच्या टोकातून निघणारे चिक ती बोटाला लावून सोट्यावर फिरवत होती. खूप वेळ तिने असेच सोट्या हलवून दिला. माझी आता सहनशक्ती राहिली नव्हती. मला आता कुच्ची झवायची होती. कधी मीटिंग संपेल असे झाले होते. नाईलाजाने मी खाली काढून ठेवलेली बायकोची चड्डी उचलली आणि बायकोसमोरच तिची चड्डी माझ्या सोट्यावर घासू लागलो.
सोटाचे चीक चड्डीवर पुसून मी त्या चड्डीला माझ्या तोंडावर ठेवले आणि तिचा वास घेऊ लागलो. बायको समोर मला ते सर्व करताना पाहत होती. मी तिची चड्डी तिच्या समोर चाटली. तिला असे कृत्य करून अजून गरम करत होतो. तेवढ्यात मला आवाज आला की बॉसने मीटिंग संपली असे सांगितले. मी खूप खुश झालो. मी आता संतापलो होतो, पण अजून बॉस पुढे काहीतरी बोलत होता. हा कधी जागतोय मला असे झाले होते. तेवढ्यात बायकोने निरोप दिला आणि तिने कॉम्प्युटर बंद केला. कॉम्प्युटर बंद होताच बायको झटक्याने उठली आणि माझ्या जवळ आली. येऊन तिने लगेच माझ्या ओठांवर चुंबन घेतले आणि आम्ही घट्ट मिठी मारून दोघे एकामेकांच्या शरीराला आपले शरीर घासू लागलो. माझा सोट्या खाली खूप तडफडत होता. मी असेच बायकोला कमरेवर उचलले आणि खालून सोट्या कुच्चीत घुसवला. मागून गांडीवर हात आणला आणि गांड दाबून जोर जोरात कुच्चीला सोट्यावर आपटू लागलो. सोट्या कुच्चीत गचकन घुसला आणि मी बायकोची कुच्ची कचाकचा झवू लागलो. वर बायको ओरडू लागलो. आहा हा 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 या हा 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 मम आहा हा 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 हा. कमरेवर बसून तिला जोर जोरात झवू लागलो. तिचे कुच्ची झवायला खूप मजा येत होती. कमरेवर घेऊन काही शॉट मारले. मग तशीच तिला खाली उतरवले आणि समोर खाली बसवले. खाली बसताच चिकट सोट्या तिच्या तोंडात घातला आणि चोखायला दिला. आहा हा 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 आहा हा 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 हा. झवाडीने जोर जोरात सोट्या चोखला. पूर्ण तोंडात आत बाहेर करत सोट्या चोखू लागली. खूप वेळ सोट्याला चाटून झाल्यावर तिला उभे केले. तिचे शर्ट काढून बाजूला फेकले. आता बायको पूर्ण नागडी झाली. तिचे बॉल हातात घेऊन जोरजोरात दाबू लागलो. बोंड तोंडात घेऊन चोखू लागलो. एवढा गरम झालो होतो की चक्क तिचे बॉल दोन्ही हाताने पिळत होतो. मग मी तिला टेबलावर हात ठेवून वाकून उभे केले. मागे गेलो आणि मागून आधी गांड दाबली. गांडीवर किस केले. जिभेने गांड चाटली. मग उभं राहून सोट्या हळूच कुच्चीत घुसवला. सोट्या पूर्ण आत गेला. मग दोन्ही हाताने तिची कंबर पकडले. माझे पाय फाकवून उभा झालो. एकदा बायकोच्या गाडीवरून वर डोक्यापर्यंत नजर फिरवली. ही माझी सर्वात आवडती पोझिशन आहे, त्यामुळे असे कुत्र्यासारखे झवायला मला खूप आवडते. हळूहळू आता सोटा मी कुच्चीत आत बाहेर करू लागलो. बायको पण तोंडाने आवाज करू लागली. आहा हा 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 आहा हा 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 अहम हा 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 हम. मी माझी गती वाढवली. जोर जोरात तिला झवू लागलो. आहा हा 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 हा. झवायला आज मजा येत होती. जोर जोरात गांडीवर दणके देत सोट्या कुच्चीत घुसत होता. कुच्ची पूर्ण पाण्याने भरली होती. चीक बाहेर पडत होते. मी कचाकचा बायकोला काही वेळ झवले. मग माझे पाणी निघणार होते. मी जोर जोरात झवू लागलो. आणि पाणी निघायच्या आधी मी लगेच सोट्या कुच्चीतून बाहेर काढला. बायकोला सरळ बसवले आणि तिच्या तोंडावर जोराची पिचकारी उडवली. बायकोने काही पाणी तोंडात घेतले, काही तिच्या पूर्ण तोंडावर उडवले. तोंडातले पाणी तिने पिऊन टाकले. मग मी शांत झालो. माझा श्वास चढला होता. मी मागे होऊन खुर्चीवर बसलो. बायको बाथरूम मध्ये गेली. आज खूप मजा आली झवायला. मॉडर्न बायको करण्याचा हा एक मोठा फायदा असतो. झवताना खूप मजा देते. मॉडर्न बायको. ही कथा तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक व कॉमेंट करा. आणि अशाच कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.